नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण स्टार प्रवाहावर सध्या सुरू असलेली सर्वात लोकप्रिय अशी मालिका ठरलं तर मग यामध्ये नकारात्मक भूमिका साकारणारी प्रिया म्हणजेच अभिनेत्री प्रियंका तेंडुलकर हिच्या विषयीची संपूर्ण माहिती पाहणार आहोत। पण त्याआधी मराठीच्या अशाच नवनवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनेलला जरूर एकदा सबस्क्राइब करा। पाहूयात प्रियाची पर्सनल माहिती। तिचं खरं नाव आहे प्रियंका तेंडुलकर। तिचा जन्म 29 नोव्हेंबर 1994ला मुंबईमध्ये झालेला आहे। 2025 नुसार तिचं सध्याचं वय 31 वर्ष आहे। तिने BA ग्रॅज्युएशन पर्यंतचे शिक्षण कंप्लीट केलेलं आहे। तिला पेंटिंग करण्याची खूपच आवड आहे। सध्या तिचे इंस्टाग्रामवर 1,35,000 एवढे फॉलोअर्स आहेत। मालिकेमध्ये काम करण्यासाठी ती एका एपिसोडला 12 ते 15,000 रुपये चार्ज करते। पाहूयात तिचा आजपर्यंतचा करिअर प्रवास। प्रियंकाला लहानपणापासूनच मॉडेल बनण्याची खूपच इच्छा होती। तिने कॉलेजचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर खूप साऱ्या मॉडेल कॉम्पिटिशनमध्ये भाग घेतला। नंतर तिने मालिका विश्वात प्रवेश केला। तिची सर्वात पहिली मालिका जय मल्हार यामध्ये तिने सहकलाकाराची भूमिका साकारली आणि तिला सर्वात जास्त प्रसिद्धी मिळाली ती म्हणजे फुलपाखरू या मालिकेतील वर्षाच्या भूमिकेत। यानंतर तिने पाहिले ना मी तुला यामध्ये सहकलाकाराची भूमिका साकारली। साथ दे तू मला या मालिकेमध्ये ती आपल्याला प्राजक्ता नावाच्या प्रमुख भूमिकेत दिसलेली आहे। स्वराज्य रक्षक, सौदामिनी, तारा राणी या मालिकेतील सुद्धा तिने सहकलाकाराची भूमिका साकारलेली आहे आणि सध्या ती स्टार प्रवाहावरील ठरलं तर मग या मालिकेमध्ये प्रिया नावाची नकारात्मक भूमिका साकारताना दिसत आहे। पाहूयात प्रियंकाच्या फॅमिलीविषयी। प्रियंकाच्या फॅमिलीमध्ये तिचे आई आणि बाबा आहेत। वडिलांचे नाव आहे दीपक तेंडुलकर आणि तिच्या आईचे नाव आहे ज्योती तेंडुलकर। अशी आहे प्रियंकाची संपूर्ण लाईफस्टाईल। तर तुम्हाला ठरलं तर मग या मालिकेमध्ये कोणाची भूमिका सर्वात जास्त आवडते आणि तुम्हालाही प्रियंका तेंडुलकर ही अभिनेत्री आवडते का आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।